9 मार्चला गडचिरोली येथे मद्यनिर्मिती प्रकल्पाबाबत जनसुनावणी पर्यावरण विभागातर्फे होणार आहे. ही अत्यंत चांगली, स्वागतार्ह व उत्कृष्ट बाब आहे. परंतु काही मंडळी या जनसुनावणीला विरोध करत आहे. हा विरोध म्हणजे हुकुमशाही प्रवृत्ती आहे. वास्तविक जनसुनावणीमध्ये आपले म्हणणे चांगले किंवा जे काही विषयाच्या बाजूने किंवा विषयाच्या विरुद्ध असेल ते मांडायला पाहिजे आणि नंतर समिती त्यावर निर्णय घेईल. परंतु असं न करता मी म्हणतो तेच व्हायला पाहिजे. जनसुनावणी होऊच नये हे म्हणणे अत्यंत चूक असून हुकुमशाहीचे द्योतक आहे. दारूमुळे काय फायदा, दारूबंदीमुळे काय फायदा झाला याचा तर विचार करा. आपण तो दारूबंदीमुळे कुठलाच फायदा झाला नाही. उलट दारूबंदीमुळे जिल्हा ओसाड झाला, औद्योगिक प्रकल्पापासून वंचित राहिला, तरुण पिढी ही गुन्हेगारीकडे वळली, त्यांचे आयुष्य खराब झाले. दारूबंदीच्या नावावर, व्यसनमुक्तीच्या नावावर शासनाकडून कोट्यवधी रुपयाचा मर्यादा लाटला गेला. हा जनतेचा पैशाचा अपव्यय आहे. अनेक अपघात घडले, विषारी दारूमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. हा विचार करता दारूबंदीची समीक्षा होणे आवश्यक आहे. आणि अशा या जिल्ह्यात जर मद्यनिर्मितीचा प्रकल्प निर्माण झाला, अनेक लोकांना रोजगार प्राप्त होईल, अनेकांचं जीवनमान उंचावेल. त्याकरता जनसुनावणी ही व्हायलाच पाहिजे. जनसुनावणीला विरोध म्हणजे हुकुमशाही प्रवृत्ती, ती मोडून काढायला पाहिजे. ती मोडून काढण्याकरता जनसुनावणी आवश्यक आहे.